आज आपण एक महत्त्वाच्या आंदोलनाबद्दल जाणून घेणार आहोत, जे विविध सामाजिक आणि कामगार संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्याचा थेट संबंध समाजातील विविध घटकांशी आहे। आज संविधान आंदोलन काय राज्य शासनाला रिपब्लिकन हा पक्ष नाही आहे, तो एक विचार आहे आणि हा विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे, समता बंधुत्व न्याय। त्या आधारावरती या देशाची रचना झाली पाहिजे, संविधान त्याप्रमाणे निर्माण झालेलं आहे। परंतु समता बंधुत्व न्याय आपल्या देशात अजूनही प्रस्थापित झालेला नाही आणि तो रिपब्लिकन विचार देऊ शकतो। म्हणून रिपब्लिकन विचार घेऊन रिपब्लिकन सॉलिडॅरिटी मूव्हमेंटच्या अंतर्गत आम्ही रिपब्लिकन लोकशाही आघाडी निर्माण केलेली आहे। यामध्ये सर्व रिपब्लिकन विचाराचे जे गटतट आहेत, तसेच पुरोगामी विचाराचे जे गटतट असतील आणि पुरोगामी विचाराच्या ज्या संघटना आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या असो सामाजिक असो, त्या सर्व संघटनांना एकत्र घेऊन आम्ही बहुजनांच्या जे मागण्या आहेत, त्या या देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे, ज्या प्रकारचं भयवासक निर्माण वातावरण आहे, धर्माच्या नावावर अतिरेक चाललेला आहे, त्यामुळे इथला जनसामान्य भयभीत झालेला आहे। आणीबाणीची घोषणा 1975 झाली होती, परंतु त्या काळामध्ये सामान्य माणूस सुखरूप होता, परंतु या अघोषित आणीबाणीच्या काळामध्ये इथला सामान्य माणूस भयभीत आहे। त्याला रोजगार नाही आहे, त्याला तर जीवन उद्या आज असेल की उद्या नसेल याची खंत आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आजचे जे राज्यकर्ते आहेत ते उदासीन आहेत आणि ते बहुजनावरती अन्याय करण्यासाठी दररोज वेगवेगळे निर्णय घेत आहेत। कामगार कायदा 4 कायद्यांवरपर्यंत आणलेला आहे। कामगाराचं शोषण त्यामुळे होणार आहे। हे सरकार भांडवलशाहीचं पोषक आहे आणि भांडवलशाहीला पोषक हे कायदे आणत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यामध्ये भाषा स्वातंत्र्याचा तुम्हाला संघटना तयार करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु त्यावरच गदा आणण्याचं कार्य या सरकारने राज्य सरकारने केलेलं आहे। आणि जनसुरक्षा कायदा 24 जो यू घातलेला आहे, तो हा ब्रिटिशकालीन काळा कायदा आहे आणि तो निरस्त केला पाहिजे किंवा तो परत घेतला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत। कर्मचाऱ्यांची जे कंत्राटी पद्धत जी आणलेली आहे या देशामध्ये, यामुळे सर्वांचं शोषण होत आहे। ही कंत्राटी पद्धत ही भांडवलशाहीला पोषक आहेत, तुटपुंजा मानधनावरती म्हणजे यांनी जीवन गुजारा करावा लागत आहे आणि म्हणून ही पद्धत बंद केली पाहिजे। तुम्हाला मानधनावरती जर कर्मचाऱ्यांना नियुक्त करायचं असेल तर शासनाद्वारा नियुक्त केले पाहिजेत। शाळा बंद धोरण आहे। बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला, महात्मा फुल्यांनी शिक्षणाला सांगितले, परंतु या शिक्षणाला म्हणजे बहुजनांना मिळणार नाही अशी व्यवस्था आज लादल्या जात आहेत। शिक्षण घराणे कॉर्पोरेट घराण्याकडे दिले जात आहेत। महागाई या शिक्षणाच्या एवढ्या प्रमाणात वाढवलेली आहे का उच्च शिक्षण दुरावस्था झालेले आहेत। विद्यार्थ्यांना मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या वेळेवर दिल्या जात नाहीत, परदेशी शिष्यवृत्ती दिल्या जात नाही, अनेक अटीतटी निर्माण केल्या जात आहे। म्हणजे शिक्षणाची दारं बंद करण्याचं हे धोरण जे आहे बहुजनांसाठी हे घातक आहे आणि यासाठी आम्ही हा इन्कलाब उभा केलेला आहे। सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येत आहोत आणि सरकारच्या विरोधात आम्ही आता उभे झालेले आहोत। धन्यवाद। तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। या आंदोलनाचे पुढे काय होते यावर आमचं लक्ष असेल। पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।